नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने आणि आता मी आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड राजगुरुनगर या तालुक्यामध्ये असलेल्या वापगाव या छोट्याशा गावामध्ये। खरं तर गाव जरी छोटा असलं ना तर या गावाची ओळख मात्र फार मोठी आहे, कारण याच गावामध्ये जवळपास 350 वर्षापूर्वी आटकेपार झेंडे फडकवणारे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी एक भुईकोट किल्ला बांधला होता, जो आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी, जगभरातल्या इतिहासकारांनी ज्यांचा उल्लेख चक्रवर्ती सम्राट असा केला ना, ते महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी म्हणजेच वापगाव मध्ये असलेला तो भुईकोट किल्ला आहे। खरं तर या किल्ल्याच्या संवर्धनाचं काम मागच्या 1 वर्षापासून सुरू आहे आणि एक फार आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू असताना जो राजदरबार आहे ना, त्या राजदरबाराच्या खालच्या बाजूला जमिनीच्या खाली काही भुयारी खोल्या आणि जुन्या काळातल्या बांधकामाचा अवशेष सापडलेला आहे। ते काय काय आहे ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि वापगावच्या भुईकोट किल्ल्याचं संवर्धनाचं काम सध्या कसं सुरू आहे आणि त्याचसोबत जमिनीच्या खाली सध्या संवर्धनाचं काम सुरू असताना कोणकोणत्या गोष्टी सापडलेल्या आहेत ना, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। होळकरांच्या गौरवशाली इतिहासाचं साक्षीदार असलेलं वापगाव हे गाव पुण्यापासून 50 किलोमीटर तर राजगुरुनगर शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरती आहे। या गावाची सर्वात मोठी ओळख म्हणजे या गावात असलेला हा होळकरांचा भव्य दिव्य राजवाडा। भुईकोट किल्ल्याच्या समोर असलेलं हे प्राचीन शिवालय म्हणजेच होळकर राजघराण्याचं दैवत असलेलं राजेश्वराचं मंदिर। याच ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांच्याकडून होळकर राजघराण्याच्या इतिहासाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली। खरं तर आपल्या मराठी भाषेमध्ये असं म्हटलं जातं की जर लढाई करताना समोर सेनापती जर तुल्यबळ असेल ना तर सैन्याला सुद्धा लढायला बळ येतं। मला वाटतं लढण्याचा कालावधी जरी आता निघून गेला असला तरी आताची जी लढाई आहे ती वैचारिक पातळीवरची लढाई आहे। गेल्या कित्येक वर्षापासून वापगावचा भुईकोट किल्ला हा अक्षरशः दुर्लक्षित होत चालला होता, परंतु मागच्या काही कालावधीमध्ये ज्या राजघराण्यानं या महाराष्ट्रासाठी, या मातृभूमीसाठी, देशासाठी प्रचंड मोठं शौर्य गाजवलं, पराक्रम गाजवलाय, खूप मोठा त्याग या मातीसाठी आणि मातृभूमीसाठी केला ना, त्या होळकर राजघराण्याचे वंशज स्वतः श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर आपल्या सोबत आहेत। महाराज साहेब नमस्कार। आपल्याशी संवाद साधत असताना सगळ्यात आधी मला आवडेल की आपण ज्या भूमीमध्ये सध्या बसलेलो आहोत त्या वापगावच्या भुईकोट किल्ला आणि होळकर राजघराणे त्यांच्या इतिहासाविषयी आपण थोडंसं मत व्यक्त करा। वापगाव हे आमचं होळकरांचं मूळ गाव आहे। म्हणजे आपल्याला सुभेदार मल्हारराव होळकर माहिती आहेत, पण सुभेदार मल्हारराव होळकरांचे आजोबा हिंगोजीराव होळकर यांच्याकडे सुपे बारामती परगण्याचं 63 गावचं वतन होतं। शहाजी महाराजांच्या बरोबर दक्षिणेमध्ये सुद्धा होळकर गेलेल्याची नोंदी आमच्याकडे आहेत, असे 1200 सालपासूनच्या नोंदी आहेत। त्यामुळे होळकर घराण्याचा ऐतिहासिक वारसा हा खूप जुना आहे आणि त्या वारशामध्ये होळकरांचं मूळ गाव हे वापगाव असं दाखवलेलं आहे। आणि मग होळ आम्हाला ते सुपे बारामती परगण्याचे वतन असल्यामुळं होळला वास्तव्य हरजी राजे होळकर म्हणून साधारण 1200 साली जे होते त्यांच्यापासून होळकर हे आडनाव पडलं आणि वापगावला वास्तव्य असल्यामुळं, वापगाव हे आमचं मूळ गाव असल्यामुळं सुभेदार मल्हारराव होळकर जेव्हा उत्तरेत जाऊन स्ट्रॉंग झाले, म्हणजे त्यांच्याकडे उत्तरेची जबाबदारी आली, सुभेदार झाले, त्यावेळेला आपल्या मूळ गावामध्ये एक वाडा बांधावा म्हणून त्यांनी इथं हा भुईकोट किल्ला उभारला। तुकोजीराव होळकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, विशेष करून महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म या वापगावच्या किल्ल्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे होळकर घराण्यासाठी अनेक लग्न आमच्या घराण्यातली इथे या किल्ल्यामध्ये झालेली आहेत। त्यामुळे ही वास्तू होळकर घराण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून हा जो मोठा भव्य भुईकोट किल्ला साधारण माझ्या अंदाजानं एक 5-5.5 एकराच्या वर याचा परिसर असेल। या किल्ल्यामध्ये अनेक विहिरी आहेत, बारवा आहेत, बुर्जामध्ये विहिरीची व्यवस्था आहे जेणेकरून सैन्यांना ते पाणी घेता यावं, असं एक सुंदर ही वास्तू इथं आहे। आणि जसं मी आपल्याला सांगितलं की उत्तरेकडनं येत असताना दक्षिणेकडे इंदोरहून निघाल्यानंतर महेश्वर, महेश्वर नंतर सेंधवा, सेंधव्यानंतर चांदवड आणि वापगाव हे टप्पे ठरलेले होते।
जिथं मुक्काम असायचा आणि सैन्याची छावणी म्हणून सुद्धा महाराष्ट्रातली हा होळकरांचा बेस होता. आणि मग इथून पुण्याकडे जायचे आणि पुण्यात शनिवार पेठेत सुद्धा आमचा होळकरांचा एक वाडा होता. अशी ही वापगावची परंपरा आहे. आता आपण जिथं बसलेलो आहे हे राजराजेश्वराचं मंदिर आमच्या होळकर घराण्यामध्ये महादेवाला आराध्य मानलं जातं. आणि जिथं जिथं होळकरांचं वास्तव्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी होळकरांची महादेवाची भक्ती ही आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून तिथं महादेवाचं मंदिर आपल्याला दिसतं. तसंच हे वापगावमध्ये राजराजेश्वराचं मंदिर इथं बांधलेलं आहे. नंदी जर आपण पाहिला आणि या मंदिराची रचना पाहिली तर ही जशी इंदोरला वगैरे आहे तशीच रचना आहे. हा वापगावची थोडीशी पार्श्वभूमी इथं आहे. वापगावच्या भुईकोट किल्ल्याच्या समोर सध्या आपण पोहोचलोय. माझ्या पाठीमागे तुम्हाला अतिशय सुंदर आणि तितकंच भव्य दिव्य अशा स्वरूपाचं कमानी प्रवेशद्वार पाहायला मिळत असेल. खरं तर त्याच्यावरची कमळ पुष्प किंवा जी राजचिन्ह आहेत ना ती आजही आपल्याला अगदी ठळक पाहायला मिळतात. आणि त्याचसोबत या प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला आपल्याला असे बुरुज पाहायला मिळत आहेत. बघू शकता त्याची उंची सुद्धा आपल्याला किती अफाट पाहायला मिळते. जवळपास 40 ते 50 फूट उंच अशा पद्धतीचे भक्कम बुरुज आपल्याला या किल्ल्याला अगदी कमानी प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूलाच पाहायला मिळतात. इकडे सुद्धा आपल्याला असाच एक भक्कम अशा स्वरूपाचा बुरुज पाहायला मिळतोय. आणि या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला जरी महाराष्ट्रात असला ना तरी उत्तरेच्या धर्तीवरती म्हणजेच जर आपण राजस्थान, मध्य प्रदेश अशा ठिकाणचे जर किल्ले पाहिले ना तर त्या किल्ल्यांचं बांधकाम ज्या पद्धतीचं असायचं ना अगदी त्या पद्धतीचं बांधकाम श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी उत्तरेतल्या शैलीनुसारच महाराष्ट्रात देखील बांधण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला या कमानी प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर जे काही बांधकाम पाहायला मिळेल ना ते आपल्याला इतकं सुंदर पाहायला मिळेल ना अगदी आपल्याला राजस्थान, मध्य प्रदेश तिथल्या बांधकामांना टक्कर देणारं तितकंच नितांत सुंदर बांधकाम या किल्ल्याचं पाहायला मिळतं. तर आता आपण या किल्ल्याचं हे जे प्रवेशद्वार कसं आहे ते जवळून पाहूयात आणि त्यानंतर या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जाऊन आतून हा किल्ला कसा आहे आणि त्याचसोबत ज्या ठिकाणी संवर्धनाचं काम सुरू आहे ते काम कशा पद्धतीने सुरू आहे आणि जमिनीच्या खाली नक्की काय काय सापडलेलं आहे ते देखील पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला जे लाकडी प्रवेशद्वार आहे त्यावरती आपल्याला असे लोखंडी सुळे पाहायला मिळत आहेत. दोन्ही प्रवेशद्वारावरती आजही आपल्याला ते लोखंडी सुळे अगदी व्यवस्थित पाहायला मिळत आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून या भुईकोट किल्ल्यात प्रवेश करताना पहिल्यांदा नजरेस पडणारी ही वास्तू म्हणजेच राणी महाल. वापगावच्या भुईकोट किल्ल्यामधील सर्वात सुसज्ज आणि महत्त्वपूर्ण वास्तू म्हणजेच हा राजदरबार. राजदरबारात प्रवेश करण्यासाठी हे अतिशय दिमागदार प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस नगारखान्याची इमारत आहे. या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच आश्चर्य वाटावं इतकं सुंदर बांधकाम आपल्या नजरेस पडलं. याच ठिकाणी सध्या संवर्धनाचं काम सुरू आहे. वापगावच्या भुईकोट किल्ल्यामध्ये जो राजदरबार आहे ना सध्या आपण त्या ठिकाणी आहोत. आणि मी मगाशीच सांगितलं होतं या किल्ल्याच्या संवर्धनाचं काम मागच्या 1 वर्षापासून सुरू आहे, जे तुम्हाला इथेही दिसत असेल. म्हणजे 1 वर्षापूर्वी जर तुम्ही या ठिकाणी आला असाल ना तर तुम्हाला पाहायला मिळालं असतं हे जे दगड इथं पडलेले दिसत आहेत ना इथपर्यंत पूर्ण असा मातीचा ढीग होता आणि पूर्ण असं एक प्लेन मैदान झाल्यासारखं झालं होतं. परंतु संवर्धनाचं काम सुरू असताना इथे खोदकाम वगैरे झालेलं आपल्याला दिसून येते. तुम्ही बघू शकता जमिनीच्या खाली आपल्याला असं बरंच काही बांधकामाचा अवशेष इथं पाहायला मिळालेला आहे. आणि तुम्ही
इथे बघू शकता पूर्ण असा एक दगडाची भिंत असल्यासारखी किंवा एक काहीतरी विशेष रचना असल्यासारखं आपल्याला इथं बांधकाम पाहायला मिळत आहे. याच्या पायऱ्या तुम्ही इकडे बघताय ना, या पायऱ्या सुद्धा आता नव्यानं प्रकाश झोतात आलेल्या आहेत, कारण कधी काळी या पायऱ्या सुद्धा पूर्ण अशा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेल्या होत्या. आणि या पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक छोटंसं चौकोनी कमानी प्रवेशद्वार दिसतंय ना, खरं तर तिथून वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी मार्ग आहे. म्हणजे तुम्हाला इथून जर बघितलं ना तर वरती सुद्धा एक कमानीची अशी एक लाईन दिसते आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी या पायऱ्या पूर्वी तयार केलेल्या होत्या. गेली कित्येक वर्ष दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलेला आपला गौरवशाली इतिहास आता होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांच्या पुढाकाराने जगासमोर येतो आहे. खरं तर ज्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या 1 वर्षापासून एक धूळखात पडलेला किंवा खितपत पडलेल्या एका किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू आहे आणि अतिशय सुंदर असा सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतोय. ते महाराज साहेब आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत की ही जी संकल्पना आहे किंवा ही जीर्णोद्धाराची संकल्पना की तुमच्या डोक्यामध्ये कशी आली आणि आतापर्यंत जवळपास तुम्ही सांगताय की 3 फुटापर्यंत आपल्याला मातीचा ढीग सगळा बाजूला काढल्यानंतर जमिनीच्या खाली बरंच काही सापडलेलं आहे. तर ते काय काय आहे त्याविषयीची माहिती तुम्ही लोकांना द्यावी अशी माझी विनंती आहे तुम्हाला. सगळ्यात प्रथम तर हा वापगावचा जो किल्ला आहे, हे वापगाव आमचं होळकरांचं मूळ गाव आहे आणि होळकरांच्या मूळ गावामध्ये आपल्या पूर्वजांच्या ठिकाणी ज्यावेळेला सुभेदार मल्हारराव होळकर उत्तरेत गेले त्यावेळेला आपल्या मूळ गावामध्ये आपलं एक वास्तव्य असावं म्हणून इथं हा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधला. आता आपण जिथं उभारलेलो आहोत ही राजसदर आहे. म्हणजे इथं त्या काळामध्ये दरबार जे भरायचे ते याच राजसदरेवर भरायचे. इथं समोर आपल्याला जर आपण भिंतीवर एक चित्र पाहिलं तर इथं रासलीलेचं एक चित्र आहे श्रीकृष्णाच्या, तेही त्या काळात बनवलेलं आहे. मग त्यावेळेचे जे काही एंटरटेनमेंट असेल, ज्या बाकीच्या गोष्टी असतील त्या सगळ्या इथंच ह्या राजसदरेमध्ये व्हायच्या. दरबार इथं भरायचा, मोठमोठे सरदार इथं येऊन गेलेले आहेत. बुंदीचा राजा सुद्धा याच राजसदरेमध्ये येऊन इथं बसलेला आहे. तर ही अशी सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं हे ठिकाण आहे. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला, तुम्ही जर मागच्या 1 वर्षभरापूर्वी जर पाहिलं असता तर ही जी राजसदरेची मागची भिंत दिसतीये भग्नावस्थेमध्ये, तर ह्याच्यावर जवळजवळ 3 फुटापर्यंत म्हणजे तो जो कट्टा दिसतोय त्या कट्ट्याच्या लेवलपर्यंत इथे सगळी माती भरलेली होती. आणि हे खाली इतकं सुंदर जे स्ट्रक्चर आहे, आता इथं आपण पाहताय हा कारंजा आहे, त्याच्यानंतर हा जो राजसदरेचा प्लॅटफॉर्म आहे हा पाहिल्यानंतर ह्याची भव्यता काय असेल हे आपल्याला लक्षात येईल. हे सगळं जमिनीच्या खाली होतं. आता जे संवर्धनाचं काम सुरू झालंय त्या कामाच्या माध्यमातून हे सगळ्या चांगल्या गोष्टी आज आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. आणि महाराष्ट्राला शिवरायांच्या पासून ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रानेच देशाचा इतिहास घडवलाय. पण दुर्दैवानं जसं आपण राजस्थानमध्ये पाहतो तिथले गड किल्ले जसे शाबूत राहिलेत, व्यवस्थित राहिलेत, तशी परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. आपण शिवरायांच्या कुठल्याही किल्ल्यावर जा किंवा त्याच्यानंतरची जी काही घराणी झाली त्यांच्या वास्तू पाहा तर ती दुर्लक्षित आहेत. मग ह्या किल्ल्याच्या संवर्धनाचा मागचा आमचा हेतू हाच होता की आपले गडकोट किल्ले, आपल्या ह्या वास्तू जर संवर्धित झाल्या तर ग्रामीण भागातल्या या तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, पर्यटन इथं वाढेल आणि त्या निमित्तानं परिसराचा विकास होईल. बरीचशीच लोक इथं हे पाहायला येतील. आणि हे करत असताना आता मला खरंच आनंद होतोय. आता तुम्ही जर ही राजसदर पाहिली तर इथंच काही कुठल्या काळी सिंहासन लागत असेल, इथं गादी असेल, इथं महाराजा यशवंतराव होळकर बसले असतील, इथंच सुभेदार मल्हारराव होळकर बसले असतील. अशी ही पवित्र वास्तू आहे ज्याला इतका मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आणि ह्याला आपल्याला कसं छान डेव्हलप करता येईल. आता तुम्ही इथं पाहिलं तर ह्याच्या दोन्ही साईडला इथं लाकडी पूर्वी खांब असावेत असा आमचा एक अंदाज आहे.
आर्किओलॉजीची पण मंडळी याच्यात चांगलं काम करतायत. विलास वहाने असतील, आमच्या देशमुख मॅडम आहेत त्या असतील. तर ह्या आमच्या सगळ्यांच्या जॉईंट कॉम्बिनेशननं आम्ही ह्या सगळ्या स्ट्रक्चरला पुन्हा परत आपल्याला कसं उभं करता येईल ह्याच्यासाठी इथं प्रयत्न करतोय. आता ह्याच स्ट्रक्चरबद्दल जर बोलायचं झालं तर इथं कदाचित 2 लाकडी खांब असावेत. मी तुम्हाला त्याचं एक व्हिज्युअल सुद्धा दाखवू शकेन. माझ्याकडे एक फाईल आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात त्याची आयडिया येईल की बाबा हे कशा पद्धतीनं जुन्या काळात असावं. आपल्याला इतक्या सुंदर वास्तू इथं असताना तुम्ही जर थोडंसं ह्याच्यावर झूम इन केलं तर हे जसे मी आता आपल्याला सांगितलं की हे आता तुम्ही ब्रॉड अँगलने जर ते कव्हर केलं तर तुमच्या लक्षात येईल की इकडे दोन्हीकडे कसे खांब असावेत, मध्ये एक मोठा आर्च असेल आणि तिथं सिंहासनाचा चौथरा कशा पद्धतीनं असेल. तर हे जे मी तुम्हाला दाखवलं याच धर्तीवर येत्या काळामध्ये आपल्याला ह्याला पुन्हा संवर्धित करायचं आहे. इथून मागे वर तटापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची सुद्धा अत्यंत सुंदर व्यवस्था आहे. तुमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत जर हे गेलं आणि ह्याची जी रचना आहे, ह्याचे जे बांधकाम आहे हे साधारणपणे 1750 ते 1760 या दरम्यान झालेलं त्यावेळेचं बांधकाम आहे. आणि आजच्या बांधकामाबरोबर जर याची तुलना केली तर आजही इतकी वर्ष होऊन गेली, जवळजवळ 250-300 वर्ष होऊन गेली, तरी सुद्धा त्याची मजबूती, त्याचं प्लास्टर आपण पहा. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर हे जुनी परिस्थिती काय होती आणि आता त्याचं काम झाल्यानंतर जर थोडा आपण ब्रॉडर व्ह्यू घेतला तर त्याची ही परिस्थिती काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर अशा पद्धतीनं संबंध या भागाचा आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे. आणि हे सगळं शक्य होतंय कारण अनेक इतिहासप्रेमी आमच्यावर विश्वास ठेवून, ह्या कामावर विश्वास ठेवून दरवर्षी इथं जमतात. महाराजा यशवंतराव होळकर यांचा 6 जानेवारी 1799 रोजी राज्याभिषेक झाला आणि तो राज्याभिषेक दिन दरवर्षी आपण इथं साजरा करतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक इतिहासप्रेमी, अनेक मंडळी इथं येतात आणि ते सगळेजण इथं जमतात. त्यांचं बॅकअप आहे, त्यांचं पाठबळ आहे, त्याच्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू इथं जतन होतीये. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतलेली आहे. तुम्ही थोडंसं पुढे येऊन बघितलं तर इथं तुम्हाला आता हे राजसदरेच्या आजूबाजूला पूर्वी कशा पद्धतीने, म्हणजे हा सिंहासनाचा चौथरा आणि ह्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथं गार्डनची व्यवस्था, जसं आपण आग्र्याला गेल्यानंतर मुघल गार्डन्समध्ये जे मध्ये मध्ये प्लांटेशन आणि साईडला स्टोन पाथवेज जे दिसतात आपल्याला, म्हणजे चालण्यासाठीची जी व्यवस्था असायची, तशाच धर्तीवर इथं कुठेतरी ही आपल्याला व्यवस्था पाहायला मिळते. आणि ह्याच्यात एक चांगली गोष्ट काय लक्षात घ्या, होळकर हे उत्तरेत गेले, उत्तर जिंकली, मुघलांचा पराजय केला, पण तिथले जे आर्किटेक्चर मधल्या चांगल्या गोष्टी होत्या त्या त्यांनी इकडे आणल्या आणि आपल्यामध्ये इथं इम्प्लिमेंट लागू केल्या. तर तुम्ही हे वाफगावमध्ये जर पाहिलं तर ह्याच्यात मराठा, राजपूत आणि मुघल या तिन्ही शैलींचं मिश्रण आहे. आणि त्या काळामध्ये जे बेस्ट होतं, म्हणजे आता आपण आजच्या ह्याच्यात म्हणतो की अंबानींचं अँटिलिया नावाची इमारत आहे ती सगळ्यात बेस्ट आहे, तर तसं त्या काळामध्ये जे बेस्ट होतं ते इथं होळकरांनी करण्याचा प्रयत्न त्या काळी केलेला आहे. आणि हे सगळं जे भग्नावस्थेत पडलेलं आहे त्याला पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपात आणण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्याच दृष्टीने हे सगळं काम चालू आहे. आता हा समोरचा जर तुम्ही भिंत पाहिली तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, या भिंतीच्या आतमध्ये पाण्याची टाकी आहे आणि इथून एक साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर डोंगराच्या वर हत्ती तलाव आहे. तिथलं पाणी सायफन पद्धतीनं या किल्ल्याला वापरायसाठी यायचं आणि त्याच्याच वर तुम्ही जर भिंतीच्या पाहिलं तर वॉटर कॅनल्स बनलेले आहेत आणि त्याच्यातून ते पाणी ह्या टाकीत यायचं आणि त्याचा ओव्हरफ्लो जो आहे तो त्या होल्सच्या माध्यमातून खाली येतो आणि त्या भिंतीवरनं असा तो एक सुरेख धबधबा तयार होत असेल आणि तिथं खाली ते कुंड आपल्याला त्याचं पाहायला मिळतं की ज्याच्यातनं ते पाणी पुढं बाहेर पास आउट होतं. तर त्या काळामध्ये सुद्धा किती छान ड्रेनेज व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ही त्या लोकांनी करून ठेवली आहे, म्हणजे त्यांची टेक्नॉलॉजी सुद्धा किती पुढे गेलेली होती. आता इथं जरी तुम्ही समोर पाहिलं तर हा एक इथं परत वॉटर टँक आहे. ह्या वॉटर टँकमध्ये सुद्धा तुम्हाला इथं खाली वॉटर कॅनल्स वगैरे सगळे दिसत आहेत. ह्याच्यात पाणी साठायचं, त्याच्या ओव्हरफ्लोची व्यवस्था केलेली आहे. हे कारंजे सुद्धा त्यात सायफन पद्धतीनं त्या काळामध्ये चालायचे, त्याची सुद्धा इथं जर तुम्ही नोझल्स पाहिले तर तुम्हाला ते बघता येतं. राजदरबाराच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी भिंतीच्या आतूनच असे लहान पायरी मार्ग आहे.
आपण ज्या पॅसेज मध्ये उभारलोय ही या तटाची पूर्ण गॅलरी आहे. म्हणजे या तटामध्ये सुद्धा आपल्याला फिरता यायचं आणि इथे जे काही कार्यक्रम दरबार चालायचे ते बघण्यासाठी ही व्यवस्था होती. काही वेळेला महिला सुद्धा याचा वापर करायच्या आणि राजघराण्यातल्या ज्या महिला होत्या त्या तिथंच जी राजसदरेची जागा आहे त्याच्या वरच्या बाजूला त्यांच्यासाठी गॅलरी असायची. तुम्ही जर ते 3D पाहिला तर त्याच्यात तुम्हाला ते लक्षात येईल. आता आपण जिथं वर थांबलोय ही रूम आहे, हा नगारखान्याच्या वरची खोली आहे. म्हणजे ही जी राजसदर आहे, राजसदरेला आतमध्ये येण्यासाठीचा जो पोर्शन असतो त्याला आपण एक दरवाजा असतो मोठा आणि त्या दरवाजाच्या वरची जी खोली असते तिथं नगारा वाजवायचे म्हणून त्याला नगारखान्याची खोली म्हणायची. तर ही नगारखान्याची इमारत आहे आणि ह्याच्यामध्ये हा वर एक हॉल आहे. म्हणजे खाली जरी सभा मंडप असला तरी समजा एखादी प्रायव्हेट मीटिंग घ्यायची आहे किंवा एखाद्याला इथं वास्तव्य करायचंय, कोणी गेस्ट आला तर त्याच्यासाठी सुद्धा या रूम्सचा वापर त्या काळामध्ये व्हायचा. त्याच पद्धतीमध्ये हा एक हॉल आहे, त्याला लागून एक छोटी रूम असायची. आता ह्याची जर तुम्ही रचना पाहिली तर तुम्हाला या सगळ्यावर चुन्यामध्ये केलेलं प्लास्टर दिसेल. ह्याच्यावर स्लॅब हा प्रकार नाहीये, ह्याच्यामध्ये पूर्णपणे विटांमध्ये डोम बनवलेला असायचा ज्याला टेक्निकल भाषेमध्ये आपण वॉल्ट असं म्हणतो. त्या पद्धतीची ही रचना आहे. भिंतीमध्ये जे कोनाडे किंवा देवळ्या ज्या बनवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये पूर्वी भिंतीचित्र असायची किंवा इथं उजेडासाठी जे दिवे वगैरे ठेवले जायचे. सिलिंगला इथं हंड्यांची व्यवस्था असायची. तर अशा पद्धतीचा हा नगारखाना आहे. आता इथून जर आपण थोडस पुढे पाहिलं तर आपल्याला इथून हा सगळा त्याचा व्ह्यू मिळतो की बाहेरच्या बाजूला ही राजसदरेची रचना कशी असेल. याच इमारतीच्या वर आपण जर परत एक जिना चढून वर गेलो तर ह्या इमारतीच्या वर ध्वजाची जागा आहे. म्हणजे जी सगळ्यात उंचवट्याची जागा आणि त्या उंचवट्याच्या जागेवर संस्थांचा ध्वज नेहमी लावलेला असायचा. तर ती ध्वजाची जागा सुद्धा याच इमारतीच्या वर आहे. पॅरापीट भिंत आहे, म्हणजे संरक्षक भिंत आपण ज्याला म्हणतो किल्ल्याची. तर ह्याच्यामध्ये ह्याची व्यवस्था बघा. माझी उंची 6 फूट आहे, माझी उंची कव्हर होईल अशी ही व्यवस्था आहे. म्हणजे बाहेरून जरी शत्रूने मारा केला तरी एखाद्याला डायरेक्ट गोळी सुद्धा लागू नये चालत असताना अशा पद्धतीची याची उंची ठेवली जायची. इथून फायर करण्यासाठी किंवा खाली बघण्यासाठी इथे ही व्यवस्था त्यांनी दिलेली आहे. म्हणजे बंदूक घालून आपण खाली जर कोण शत्रू असेल तर त्याला टार्गेट करू शकायचो. ही सगळी अशी याची व्यवस्था आहे. 2 माणसं आरामात चालतील एवढी रुंदी ह्याची ठेवलेली आहे. आणि इथून जर थोडंसं तुम्ही खाली पाहिलं तर पूर्ण राजसदरेचा परिसर, त्याची भव्यता आपल्याला लक्षात येईल. समोर सिंहासनाचा चौथरा आहे, त्याच्या आजूबाजूची जी सगळी अरेंजमेंट आहे, पाथवेज आहेत, गार्डन्स आहेत, ते आपल्याला पाहता येतील. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं हेच दुर्दैव आहे की आपण प्रत्येक वेळी राजस्थानमधले किल्ले किती सुंदर आहेत किंवा उत्तरेतल्या वेगवेगळ्या राज्यांमधले किल्ले किती सुंदर आहेत असं म्हणत असतो. परंतु वापगावचा भुईकोट किल्ला पाहिल्यानंतर कळतं की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा इतिहासाचा एक समृद्ध वारसा जपणारे अनेक भुईकोट किल्ले आहेत जे की होळकरशाहीची शान आहेत आणि त्यापैकी एक वापगावचा भुईकोट किल्ला आहे. तर मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये महाराज साहेब ज्या पद्धतीनं लक्ष देत आहेत या किल्ल्याच्या संवर्धनाकडे, मला वाटतंय महाराज साहेब पुढच्या कालावधीमध्ये राजस्थान किंवा मध्य प्रदेशला मराठी माणूस नाही गेला तरी चालेल, परंतु त्यानं वापगावचा भुईकोट किल्ला जरी पाहिला तरी उत्तरेतलं जे मराठा साम्राज्य होतं, मग होळकरशाही असतील किंवा इतर सगळीच सरदार घराणी असेल, त्यांनी किती मोठा इतिहास घडवलाय हे निश्चितपणाने हे सगळं पाहिल्यावरती आपल्या लोकांना नक्कीच समजू शकतं. नक्कीच.
या ठिकाणी राजदरबार, राणी महाल, नगारखाना यासोबतच पश्चिम दरवाजा, काही पाण्याच्या विहिरी तसेच तटबंदीच्या आतमध्ये बांधलेली अंधार बाव ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर देखील आजही या ठिकाणी पाहायला मिळते. या गावातील आणि परिसरातील अनेक नागरिकांनी या किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाविषयी मनापासून आनंद व्यक्त केला. सगळी वाड्याची अवस्था बघितली आणि संपूर्ण ग्रामस्थांना विश्वासात घेऊन शाळेच्या बाबतीत असेल किंवा वाड्याच्या संवर्धनाच्या बाबतीत असेल अतिशय योग्यरित्या पावलं टाकली आणि त्यांच्या अधिकारातनं त्यांनी वरती चांगल्या पद्धतीने सगळ्या लोकांचं सहकार्य घेऊन म्हणजे सर्व राजकीय पक्षांचं सहकार्य घेऊन या वाड्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी म्हणून जे काही केलं त्याच्याबद्दल गावाला महाराज साहेबांचा अभिमान आहेच. आणि ह्यामुळं महाराज साहेबांनी 6 जानेवारीचा जो राज्याभिषेक सोहळा इथं करतात त्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून अनेक वंशज घराण्यांची जी लोकं आहेत ती येतात आणि ह्या गावाबद्दल त्यांची जी आपुलकी आहे ती पुन्हा एकदा निर्माण होते. त्यामुळं गावाचं नाव देखील महाराष्ट्र राज्यामध्ये असेल किंवा देश पातळीवरती चांगल्या पद्धतीने घेतलं जातं आणि त्यातून पर्यटनाच्या माध्यमातून गावाचा जो विकास होईल किंवा लोकांना जी उत्पन्नाची साधनं होतील आणि राजवाड्यात सोबतच इतर जी काही सगळी ठिकाणं त्या अनुषंगिक बनलेली आहेत त्यांची देखील डेव्हलपमेंट झाल्यानंतर आमच्या गावाचं रूप नक्कीच बदललेलं असेल. वाफगावचा भुईकोट किल्ला हा स्वातंत्र्यापर्यंत आमच्या घराण्याचा कंट्रोल होता. त्याच्यानंतर तो किल्ला रयत शिक्षण संस्थेला शैक्षणिक उपयोगासाठी वापरायला दिला गेला. तिथे चांगल्या पद्धतीने शाळा चालू आहे. त्या शाळेच्या माध्यमातून अनेक चांगले विद्यार्थी तिथे घडले, गावातली अनेक मंडळी घडली, त्याचा आदरच आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये आपण फार पुढे गेलेलो आहोत आणि आम्हाला असं वाटतं की ह्या ऐतिहासिक वारसा स्थळांच्या माध्यमातून पर्यटन कसं वाढवता येईल आणि गावचा विकास कसा होईल, त्या निमित्तानं गावातल्या लोकांना संधी कशा देता येतील हा विचार माझ्या डोक्यात आला. मला ह्याच्यात आपल्याला माझ्या आठवणीतली एक चांगली गोष्ट सांगायची आहे. मी स्कूल कॉलेजमध्ये असताना साधारणपणे 2008च्या दरम्यान किंवा त्याच्या आधी असेल, मला एक्झॅक्ट साल लक्षात नाही, मी एकदा वाफगावला आलो होतो आणि त्यावेळेला मी एका परक्या माणसासारखा इथं आलो. मला आवड होती म्हणून मी हा किल्ला पाहिला आणि इथं आल्यानंतर मला माझ्या अंगावर काटा आला आणि मला वाईटही वाटलं की ज्या आपल्या पूर्वजांनी एवढी मोठी सुंदर वास्तू इथं उभी करून ठेवली आणि आज त्याची अवस्था काय आहे. आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं की नाही, आपल्याला काय करता येईल हे माहित नाही, पण निश्चित येणाऱ्या काळात आपल्याला काही ना काहीतरी या किल्ल्यासाठी आणि या गावासाठी केलं पाहिजे, कारण हे आपलं मूळ स्थान आहे. आणि आज आपण 2024 मध्ये इथं बसलेलो आहोत. दरवर्षी आम्ही इथं वाफगावच्याच या भुईकोट किल्ल्यामध्ये सगळ्या ग्रामस्थांना सोबत घेऊन, महाराष्ट्रातल्या सर्व होळकर प्रेमींना, सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन दरवर्षी 6 जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर, ज्यांचा जन्म या किल्ल्यात झाला आणि ज्यांनी छत्रपतींच्या नंतर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, 6 जानेवारी 1799 रोजी त्यांचा राज्याभिषेक दिन इथं साजरा करतो. सर्व जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन एका वीर पुरुषाचा सन्मान म्हणून तो कार्यक्रम इथं घेतो आणि सगळ्याच आमच्या बांधवांनी, ग्रामस्थांनी नेहमीच मला त्याच्यामध्ये पाठबळ दिलंय. आणि मग ह्या माध्यमातून हा किल्ला उजेडात आला. ह्याचा मागचा कार्यक्रमाचा हेतू हाच होता की आपली ही ऐतिहासिक स्मारकं ही जतन झाली पाहिजेत. आणि जतन कधी होतील, ज्यावेळेला लोक इथे येतील. आणि मग लोक यायला लागले, राज्याभिषेकाच्या माध्यमातून किल्ल्याची ओळख निर्माण झाली आणि मग शासनाकडे आम्ही गेलो, अनेक वर्ष पाठपुरावा केला. पण मागच्या वर्षी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मी भेटल्यानंतर अजितदादांनी मला सांगितलं की राजे, आपण सांगा काय करायचं आणि आम्ही ते करू. आणि मला आपल्या माध्यमातून दादांचं अभिनंदन करावं असं वाटतंय की अजितदादांनी कोणताही किंतु परंतु मनात न आणता या किल्ल्यासाठी अगदी चांगली भूमिका घेत याला आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आणि आज आपलं संवर्धनाचं काम चालू आहे. रयतचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा माननीय पवार साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि सर्वच पुढारी असतील सगळ्यांनीच या किल्ल्याच्या बाबतीत चांगली भूमिका घेतलेली आहे. इथून पुढेही घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आता जे संवर्धनाचं काम चालू आहे, आपण पाहिलं मगाशी, तर त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला नवीन नवीन खूप चांगल्या गोष्टी सापडल्यात. हा जर किल्ला डेव्हलप झाला तर परिसरातले अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला डेव्हलप करता येतील. ह्याच्यामुळे 2 गोष्टी होतील. मी नेहमीच सांगितलं की तरुणांना रोजगार मिळेल. तरुणांना ग्रामीण भागातल्या या बाहेर जावं लागतात चाकणला वगैरे, त्या लोकांना इथंच रोजगाराच्या संधी मिळतील.
पर्यटन वाढेल आणि जसं राजस्थानमध्ये टुरिझम डेव्हलप झालं तसंही महाराष्ट्रात व्हावं. येत्या काळामध्ये यशवंतराव होळकरांचं, ज्यांची तुलना नेपोलियन बरोबर होते, त्यांचं एक भव्य राष्ट्रीय दर्जाचं स्मारक इथं आम्हाला करायचा आमचा मानस आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथून पुढे सगळ्यांच्या सोबतीनं प्रयत्न करणार आहोत. फार महत्वाची गोष्ट आहे. खरं तर मी 3 वर्षांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, त्यावेळी मी हीच खंत व्यक्त केली होती की कोणी ना कोणी या किल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारकडे पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि मी सुरुवातीला एक वाक्य वापरलं होतं की जर सेनापती तेवढा जर ताकदीचा असेल ना तर सैन्य लढायला तयार होतं. आणि मला वाटतं आमच्यासारखं जे सैन्य आहे किंवा सगळ्या जाती धर्माचे जे काही लोक आहेत, एक अर्थी तर आम्ही सैन्य आहोत, परंतु आमच्या समोर जर राजांसारखा सेनापती स्वतः राजाचा असा उभा असेल ना तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चितपणाने एक चांगलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि महाराज साहेब, तुम्हाला खूप खूप धन्यवाद की जो किल्ला आतापर्यंत दुर्लक्षित होता तो एका उदात्त हेतूनं इथल्या स्थानिक भूमिपत्रांना त्यातून रोजगार मिळेल आणि आपला इतिहास आणि अधिक चांगल्या पद्धतीनं जगभरापर्यंत पोहोचेल यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. तुमच्या कार्याला शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, किल्ला पाहिलात आणि तो लोकांच्या पर्यंत पोहोचवाल. थँक्यू. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात सुंदर भुईकोट किल्ला म्हणून येत्या काही दिवसामध्ये वापगावचा हा भुईकोट किल्ला नक्की ओळखला जाईल, यात तिळमात्र शंका नाही.